विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मराठी साहित्य या विषयाच्या अनुषंगाने आपण जो लिहाचरित्र एकांक हा श्री चक्रधरांचा चरित्रप्र ग्रंथ जो आपण अभ्यासतो आहे त्यामध्ये आपण मागच्या तासाला 50व्या लिहापर्यंत आपण चक्रधरांच्या एकांकातील ज्या आठवणी आहेत त्या आठवणींचा मागोवा आपण घेतलेला आहे. तेव्हा आपण त्या पुढील जो काही विषय आहेत ज्या काही आठवणी पुन्हा जो माईमठाने संकलित केलेल्या होत्या त्याच्यावरती प्रकाश टाकणार आहोत. तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर प्रवीण घारपुरे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी ज्या काही 5 लिहा बघितलेल्या होत्या म्हणजेच आपण लिहा क्रमांक 45 ते 50पर्यंतचा जो भाग आपण मागच्या तासाला बघितला त्यामध्ये विष्णुस्वामी गुटिका सिद्धी कथन, उभय वराडिक करणे, सिद्धरे सिद्ध म्हणणे, उकरडा पहडो, भगवद्ग्रहणी उभयाचयो, पराजित मठ प्रतिष्ठा इथपर्यंतचा भाग आपण बघितलेला होता. यानंतरच्या आपण जो पुढला भाग आहे तो लिहा क्रमांक 51 ते 55 हे आपण पाहणार आहोत. तेव्हा आपण ते नीटपणे त्याचं आकलन किंवा नीटपणे आपण लक्ष देऊन ते ऐकावं अशा प्रकारचा आपल्यास सूचित करतो आहे. पुढली जी लिहा आहेत ती आहेत मार्गी अधिकार्या भेटी. आता मार्गी अधिकार्या भेटी, मार्गामध्ये अधिकाऱ्यासोबत कशा प्रकारची भेट झाली याचा वृत्तांत या लिहेमध्ये आपल्याला दिसतो. गावी एकी पाणीपात्र करुणी विजय करीती. एका गावामध्ये भिक्षा मागितली आणि भिक्षा मागून मात्र एका गावामध्ये ते आलेत. आल्यानंतर काय झालं की गावामध्ये येत असताना तव मागिली कडूनी अधिकाऱ्या एकू मार्गी जातू असे. काय झालेलं आहे की एक अधिकारी मात्र त्यांच्या मागवूनच मात्र येत होता. आता येत असताना काय झालं की तो जो अधिकारी होता त्या अधिकाऱ्यासोबत त्याचं सैन्य दल म्हणा किंवा त्याच्यासोबत असणारे त्याचे सगळे जी काही माणसं होती ती सुद्धा त्याच्यासोबत होती. आणि गोसावी आपलं पाणीपात्र भिक्षा आपल्या हातामध्ये घेतली आणि घेतल्यानंतर त्या मार्गाने पुढे पुढे जाऊन राहिलेले आहे. जात असताना काय झालं, त्या चेने राऊत पायके साबळाचे बुधिया गोसाव्या ते परते सरिले. आणि मग मात्र काय झालं की त्याच्यासोबत असणारा जो राऊत म्हणजे सैनिक, जो सैनिक होता त्या सैनिकाने काय केलं की त्याने आपल्या साबळाची म्हणजेच काय त्याचा जो भाला होता त्या भाल्याच्या टोकाने काय केलं की गोसाव्यांना अगदी मात्र वाटेवरही चालत असताना त्यांना बाजूला केलं. आता बाजूला केल्यानंतर काय आणि श्रीकरीचे अन्न सांडले. त्याच्यामुळे काय झालं की त्यांच्या हातामध्ये असणारी जी काही भिक्षा होती ती खाली सांडली. मग गोसावी तेथेची बैसली आणि गोसावी तिथेच बसले. बसल्यानंतर एक उरेशी म्हणजे आपल्याजवळ आपल्या पोटाशी एक हात धरला आणि उरेशी एकू करू धरिला. ये रे श्रीकरे भुईचे अन्न वेचू वेचू तेथं घालती. आणि मात्र जमिनीवरती पडलेलं अन्न जे आहेत ते अन्नाचा एक एक कण मात्र वेचून मात्र ते आपल्या हातावरती टाकत होते. ऐसे अधिकार्या देखील. आणि अशा प्रकारचं पाहते तर ही घटना कोण अधिकारी जो त्यांच्यासोबत होता तो बघून आलेला आहे. ऐसे कोणेरे केलेत असं मात्र ते आपल्या सैनिकांना आपल्या लोकांना विचारू लागला की अरे हे अशा प्रकारची हे अन्न कोणी सांडवलेलं आहे. मग त्याने दांडिये खालती उडी घातली आणि मग मात्र काय तो आपला दांडिये खालती म्हणजे पालखीतून खाली उतरला. उतरल्यानंतर काय झालं, विनवू लागला. विनवणी केली कोणाला, गोसाव्यांना. हे असो दिजोजी, हे जे सांडलेलं अन्न आहे हे असंच राहू द्या. गोसावी निवांत वेचतची असती. त्यांनी मात्र काय त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं काही लक्ष न देता आपलं काम तो करतच राहिला. गोसावी निवांत वेचतची असती, तो आपला वेचून राहिलेला आहे. सीते मग तोही वेचू लागला. आणि मग मात्र काय प्रत्यक्ष तो अधिकारीसुद्धा मात्र काय त्या सीते वेचण्यासाठी गोसाव्यांना मदत करू लागला. म्हणजे जिथे आपल्याला काय दिसतं की एक दिवस गोसावी पाणीपात्र मागून मात्र गावामध्ये परत येत असताना वाटेमध्ये एका अधिकाऱ्यासोबत भेट झाली. पण भेटीमध्ये काय झालं की गोसावी पुढे पुढे चालत होते आणि मागवून मात्र अधिकारी येत होता. अधिकाऱ्यासोबत त्याचं काही सैनिक दल होतं आणि इतकंच नव्हे तर अधिकाऱ्याच्या समोर असणारं त्याचं सैनिक दल होतं त्यामधल्या एका सैनिकाने आपल्या भाल्याच्या टोकाने मात्र गोसाव्यांना बाजूला सारलं. आणि बाजूला सारल्यामुळे काय झालं की गोसाव्यांच्या हातामध्ये असणारं अन्न जे आहे ते खाली पडलं. आणि अन्न खाली पडल्यानंतर काय झालं की गोसावी त्याच जागी बसले आणि आपल्या एका हाताने अन्न वेचत दुसऱ्या हातावरती गोळा करू लागले. असं करत असताना मात्र अधिकारी जो होता तो अधिकाऱ्याला ते सगळं दिसल्यानंतर तो पालखीतून खाली उतरला आणि उतरल्यानंतर गोसाव्यांना विनवू लागला की तुम्ही हे अन्न असंच राहू द्या. त्यावेळेला मात्र काय गोसावीने त्याचं काही न ऐकता काय केलं तर ते अन्न जे आहे ते अन्न मात्र ते वेचतच राहिले. तेव्हा मात्र तो अधिकारीसुद्धा मात्र त्यांना अन्न वेचू लागला. यावरून अन्न हे परब्रह्म आहे याची जाण मात्र गोसाव्यांना होती आणि तीच शिकवण मात्र गोसावींनी आपल्या या आठवणीतून
लोकांपर्यंत पोहोचवण्याचा पुन्हा एक प्रयत्न केलेला आपल्याला इथे दिसतो. म्हणजे एकंदरीत मात्र अन्न हे परब्रह्म आहेत आणि म्हणून त्याच्यामुळेच माणसाचा प्राण तगतो. तेव्हा मात्र अन्नाची मात्र कुठल्याही प्रकारची अशी नासाडी होता कामा नये, अशा प्रकारचा मात्र विचार जो आहे तो विचार मात्र इथे गोसावीच्या या आठवणीतून आपल्याला प्रतीत होतो. त्यानंतरची पुढली जी लिहा आहे ते झाडी रामधरणा भेटी. आता झाडी रामधरणा भेटी म्हणजे काय तर बघा, झाडी मंडळयुक्त असा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी इथे रामधरणा नावाचा जो राजा होता त्याचा मात्र अगदी मात्र त्याची भेट कशी झाली हे मात्र आपल्याला या घटना प्रसंगातून आपल्याला कळणार आहे. सवे उपरी गोष्ट सांगितली. आता सवे उपरी म्हणजे काय की जी सवय होती, एका सवयीवरून मात्र एक गोष्ट सांगितली. सवय कशाची होती, तरी याही एका वृक्षाची सवय आली. तर काय, एका वृक्षाची मला सवय होती. झाडीशी वृक्षाखाली अवस्थान असे, मी एका झाडाखाली वास्तव्य करत होतो. गोसावी पाणीपात्र करुणी पौडाव्या वृक्षाजवळ येत असती. गोसावी त्या वृक्षाखाली वास्तव्य करत असताना पाणीपात्र मागण्यासाठी गावामध्ये जायचे आणि जाऊन मात्र पुन्हा त्या वृक्षाजवळ येऊन मात्र काय आपला झोपायचे. झोपण्यासाठी मात्र ते त्या वृक्षाजवळ जायचे. तेव्हा तिथं रामधरणा उतरला. तेव्हा मात्र त्या तिथेच रामधरणा हा जो मात्र काय राजा होता हा मात्र त्या ठिकाणी सैनिक घेऊन आपला कटक जिंकण्यासाठी जात होता. तर मात्र काय आपलं सैनिक घेऊन जात असताना तो सुद्धा मात्र त्या ठिकाणी उतरला. त्याचंसुद्धा मात्र त्या ठिकाणी वास्तव्य एक दिवसासाठी का होईना परंतु मात्र तो तिथे थांबला. कटके जात असते. कटके म्हणजे त्या ठिकाणी सैनिक घेऊन आपलं मात्र काय लढाई करण्यासाठी, युद्ध करण्यासाठी तो जात होता. गोसावी दुसाची या तनियावरी श्रीचरण देत विजय केले. आणि मग मात्र नेहमीप्रमाणे गोसावी पाणीपात्र मागून आले की मात्र मग काय त्या झाडाच्या खाली येऊन मात्र जशी झोप स्वीकारायची त्याचप्रमाणे त्या दिवशी आणि रामधरणे हा जो राजा होता याने सुद्धा मात्र आपले तंबू तिथेच उभारलेले होते आणि तिथेच त्याने मुक्काम ठोकलेला होता. त्यामुळे मात्र काय गोसावी जेव्हा ते झाडाखाली परत आले तर पाहते तर हे सगळे राजाने आपले तंबू उभारलेले आहेत. त्यावेळेला रात्रीच्या वेळेला त्याने त्या गोसाव्यांचे पाय त्या तंबूच्या तन्नाव्यावरती पडले. आणि मग मात्र काय झालं की गोसावी दुसाचिया म्हणजे तंबूच्या तणयावरी श्रीचरण देत विजय केले. जे तन्नावे होते त्या तन्नाव्यावरती पाय देत ते वृक्षातही आसनं वृक्षाखाली येऊन बसले. तव येरी म्हणतले हे कोण म्हणून धावत गोसाव्यापाशी आले. आणि मात्र हा कोण आहेत म्हणून मात्र त्या रामधरणीचे सैनिक जे आहेत ते गोसाव्याला बघायला तिथे आले. मग रामधरणे या सांधो गेले आणि मग मात्र त्या राजाला रामधरण्याला सांगायला गेलेत. काय सांगितलं, एकू दुसाची या तणयावरी पाय देत आला निवांत वृक्षाखाली बसला असे. एक मात्र व्यक्ती जो आहेत आपण जे तंबू उभे केलेले आहेत त्याच्या तणयावरती म्हणजे त्याच्या तन्नाव्यावरती पाय देत मात्र गेला आणि वृक्षाखाली जाऊन बसला असा एक व्यक्ती आहे. त्यावेळेला मात्र काय तर एक दुसाची या तणयावरी पाय देत आला निवांत वृक्षाखाली बसला असे. मग रामधरणा कळदिवा लावणी तेथे आलात. आणि मग रामधरणा जो आहे त्या ठिकाणी कंदील घेऊन मात्र कंदिलाच्या प्रकाशामध्ये तो तिथे बघायला आला. गोसावी आहे ती देखील आणि त्याने कोणाला पाहिलं, गोसाव्यांना बघितलं. गोसाव्यांना बघितल्यानंतर मात्र काय झालं तर निवांत बसला असे. मग रामधरणा कळदिवा लावून तेथे आला. गोसावी आहे ती देखील कोणाला पाहिलं, गोसाव्यांना बघितलं आणि श्रीचरणा लागला. त्यांना दंडवत घातली. मग विनवणी दुसासी घेऊन गेला आणि मग मात्र त्यांनी विनवणी केली आणि विनवणी करून मात्र कुठे तो आपल्या तंबूमध्ये घेऊन गेला. मर्दना दिधलीत आणि रामधरणींनी मनोरुथ केला. आणि काय त्याने मर्दना वगैरे त्यांची मालिश वगैरे होऊन मात्र त्यांची आंघोळ झाली. आणि रामधरणे मात्र मनामध्येच काय म्हणू लागला की ये वेळचे कटके परते का तरी मी गोसाव्या ते गावा घेऊन जाईन. जर मात्र यावेळेचं मात्र जर युद्ध रद्द झालं, जर मात्र कटक सैनिक घेऊन मात्र कटक या ठिकाणी जाण्याची गरज जर नाही भासली तर कदाचित मी इथूनच मात्र काय अगदी मात्र माझ्या या गोसाव्यांना मी माझ्या घरी घेऊन जाईल असा मनोरथ त्याने केला. आणि मग मात्र काय तरी मी गोसाव्या ते गावा घेऊन जाईन अशा प्रकारचा विचार त्याच्या मनामध्ये आला. आणि काय झालं बघा, तव कटके परतावी ऐसिया जाळिया आलिया. आणि मग मात्र त्याला असा निरोप आला की आता सैनिक घेऊन इथे येण्याची गरज नाही, तुम्ही तिथूनच जिथे आहात तिथूनच मात्र परत निघून जा अशा प्रकारचा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचला. आणि पोहोचल्यानंतर मात्र काय तर त्याने जे त्याच्या मनामध्ये जो मनोरथ केलेला होता तो मनोरथ मात्र आता पूर्ण झालेला होता. आणि म्हणून तो काय म्हणाला की गोसाव्याची आरोगण मग लिखिते वाचली. गोसाव्यांचं जेवण झालं आणि मग मात्र जो निरोप आलेला होता ती लिखितं वाचली. मग म्हणितले काय म्हणाले, जी अळसपूर निके नगर असे जी गोसावी तेथं विजय करावे.
काय झालेलं आहे की अळसपूर कसं आहे, अतिशय सुंदर अशा प्रकारचं एक शहर आहे आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी चलावं अशा प्रकारची इच्छा त्या रामधरणी आणि गोसाव्यांपुढे व्यक्त केली. सर्वज्ञ म्हणाले, काय म्हणाले, येथं पूर्वदृष्ट असे. येथे पूर्वदृष्ट असे म्हणजेच काय, मी पूर्वीचंच हे शहर बघितलेलं आहे. जे तेथं विजय करावे. हां, मग तुम्ही आपण तिथे जाऊया, तिथे तुम्ही आमच्यासोबत यावं अशा प्रकारे गोसावी विनवणी स्वीकारली आणि गोसाव्याने मात्र त्यांची विनवणी स्वीकारली. मग त्याने वस्त्रे ओळगविली, गरुड घोडा आसना लागी दिदला सेवक दिधले. आणि मग मात्र त्याने नवीन वस्त्र त्यांना परिधान करायला दिली आणि एक घोडा दिला आणि घोडा देऊन मात्र आणि सेवक दिदले, काही सेवक त्याच्यासोबत दिदले. आणि त्याच्यानंतर मात्र गोसाव्याचा परिवार गोसाव्या सरिसा चाले वेगळा चाले, रामधरणींनी अळसपूर शृंगारिले. आणि मग काय झालं की अशा प्रकारे मात्र गोसाव्यांचा एक परिवार तयार झाला, त्यांचे सेवक, त्यांचा घोडा आणि रामधरण्याचा परिवार वेगळा. आणि असं हे करत असताना मात्र ते अळसपूरला जायला निघाले. परंतु जात असताना मात्र काय, तर जेव्हा राजा आपल्या घरी येऊन आलेला आहे, परत येऊन आलेले आहेत, म्हणून त्यांच्या आगमनासाठी संपूर्ण अळसपूर शहर जे आहे ते त्या शृंगारीला गेलं, अगदी मात्र सुशोभित करण्यात आलं. आणि असं असताना मात्र बघा की जी तेथं विजय करावे गोसावी विनवणी स्वीकारली. मग त्याने वस्त्रे ओळगविली, गरुड घोडा आसना लागी दिदला, सेवक दिदले, गोसाव्याचा परिवार गोसाविया सरिसा वेगळा चाले, रामधरणींनी अळसपूर शृंगारिले. मग काय, गोसावी गावीचा लोक सावमा आला आणि मग मात्र गावातले लोक मात्र त्यांच्या काय स्वागतासाठी पुढे आलेत आणि रामधरणींनी नगरदर्शन गोसाव्या देवविले. आणि मग मात्र रामधरण्यांनी काय नगरदर्शन गोसाव्या देवविले. संपूर्ण अळसपूर शहराचं दर्शन गोसाव्यांना घडविलं. रामधरण्याची या देव्हार चौकी अवस्थान. आणि अशा प्रकारे मग ते घरापर्यंत पोहोचले आणि त्या रामधरण्याच्या घरी मात्र देवघरामध्येच म्हणजे देव्हार चौकी जिथे त्यांच्याकडचं देवघर होतं त्या ठिकाणी जाऊन ते अवस्थान त्या ठिकाणी तिथे बसले, थांबलेत. म्हणजेच झाडीमंडयुक्त अशा या प्रदेशामध्ये गेल्यानंतर मात्र इथे रामधरणा यांच्याशी कशी भेट झाली आणि भेट होऊन मात्र रामधरणांसोबत मात्र ते अळसपूर या ठिकाणी कसे आले याचा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत आपल्याला इथे पाहायला मिळतो. त्यानंतर अळसपुरी आवारी अवस्थान, प्रतिदिनी अंबिनाथा दर्शनागमन, विडा वाहने. आणि तिथूनच मात्र अळसपूरला आल्यानंतर काही दिवस तिथे जेव्हा राहिलेत, वास्तव्य केलं, तर तिथे ते काय करत होते त्याचा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत मात्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. काय म्हणतात, गोसावियासी उदयाची मर्दना मादने होय. सकाळीच उठायचं आणि उठल्यानंतर मात्र काय करायचं, ते आंघोळ वगैरे करून टाकायचे. मग गोसावी प्रतिदिनी अंबिनाथाच्या दारावंठा गरुडावरून उतरते. आणि मग मात्र काय, गरुडावरून म्हणजे घोड्यावरून, तर काय प्रत्येक दिवसाला अंबिनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन घोड्यावरती जायचे आणि तिथे मात्र घोडा उभा केला की चामाठी गरुडाच्या काणी घालते. चामाठी म्हणजे काय, घोड्याची लगाम जी आहेत ते लगाम त्या घोड्याच्या कानामध्ये अडकून द्यायचे. विहिरीशी गुळा करते आणि तिथे जी विहीर होती त्या विहिरीवरती गुळा केला की श्रीकरे श्रीचरणा उदक स्पर्शन करीते. आणि मग मात्र आपले पाय वगैरे धुवायचे. मग अंबिनाथाशी विडा वाहते आणि अंबिनाथाचं जे मंदिर होतं तिथे जाऊन ते विडा वाहत असे. कदाचित चौकी आसन होय, कदाचित ते तिथल्या मंदिरामध्ये बसायचे. पुराण ऐकती, कदाचित बाळांना टेकुने आसन होय, कदाचित मात्र त्या मंदिरामध्ये जो कठडा होता, बाळांना टेकुने म्हणजे कठडा जो होता त्याला टेकून मात्र बसायचं, पुराण ऐकायचं. पेखणे अवलोकती, इतकंच नव्हे तर मात्र ते सुशोभित असं जे मंदिर होतं त्या मंदिराचं अवलोकन ते करायचे. आणि प्रदक्षिणा करुणी आवाराशी विजय करते. आणि मग मात्र मंदिराला तिथे प्रदक्षिणा घातली की पुन्हा आवारामध्ये येऊन अळसपूरला घरी परत यायचे. गरुडाची स्थिती होय, गरुडाला स्थितप्रज्ञता प्राप्त होत होती, म्हणजे घोड्याला स्थिती चाले, त्या स्थितीमध्ये तो चालत होता. चालत असताना मात्र तया तव मार्गा चालता गरुडाची गती शाळे. आणि असं करता करता मार्गाने चालत असताना, वाटेने चालत असताना तो घोडा जो आहे तो मंद गतीने चालायला लागत होता, कारण त्याची गती क्षीण झालेली होती. कशामुळे, तर त्या स्थितप्रज्ञतेमुळे. मग गोसावी पासीला मनुष्याशी गोष्टी लावी ती. आणि मग गोसावी पासीला मनुष्याशी गोष्टी लावी ती. मग गोसावी श्रीकरे खांदू थापेटी ती. मग आवारा भितरी विजय करते. आणि मग मात्र अशा प्रकारे तो घोडा जो आहे तो घोडा गोसावी मनुष्याकडे गोष्ट सांगत मात्र देऊन द्यायचे, उतरायचे त्या
घोड्याचे मात्र खांद थापटायचे आणि मग मात्र आवारामध्ये निघून जायचे. गावीचा लोक गोसाव्याती देखुनी म्हणे. आणि मग मात्र असं काही दिवस तिथं वास्तव्य असताना काय झालं तर गावातले लोक मात्र गोसाव्यांना नेहमी तिथं बघून काय म्हणू लागले तर ते म्हणू लागले, रामधर्म्याती लेकी वाढत असे. आता मात्र रामधर्म्याची मुलगी जी आहे ती आता कन्या जी आहे ती आता लग्नासाठी उपवर होत आहे, म्हणून हे जावाई करावया आणली असती आणि म्हणून मात्र यांनाच त्यांना जावाई करायचं आहे, म्हणूनच कदाचित यांना आपल्या घरी त्यांनी आणलेलं आहे. रामधर्म्याची माता प्रत्येकी श्रीचरणा तुळशी वाहे. आणि मग प्रत्येक दिवस काय होत होतं तर रामधर्मीची आई जी होती ती आई मात्र प्रत्येक दिवशी एक तुळशीची मंजळी मात्र कुणाला त्या चक्रधरांच्या चरणी मात्र वाहत असे. मग गोसावी आरोग्य नव्हे आणि मग मात्र गोसाव्यांचं जेवण व्हायचं आणि जेवण झाल्यानंतर त्याची आईसुद्धा मात्र नंतर जेवण करायची. अशा प्रकारचा हा उपक्रम जो आहे तो त्या ठिकाणी सुरू होता. काय झालेलं होतं, गोसाव्याशी उदयाची मर्दना मादनी होय. म्हणजे सकाळी आंघोळ झाली की अमिनाथाच्या मंदिरात जायचं, अमिनाच्या मंदिरात गेलं की आपल्या घोड्यावरून उतरायचं, उतरल्यानंतर मात्र विहिरीशी गुळला करायचा, आपले हातपाय धुवायचे, अमिनाथाला विडा व्हायचा आणि त्यानंतर मात्र तिथे पुराण ऐकत थोडा वेळ बसायचं आणि इतके सगळं झालं की मंदिराला प्रदक्षिणा घालून मात्र तिथून निघून जायचे. गरुडाला त्यामध्ये म्हणजे घोड्याला त्या तितक्या वेळामध्ये त्याला ती स्थितप्रज्ञता प्राप्त झाल्यामुळे वाटेने चालताना त्यांना चालण्याची त्याची गती क्षीण व्हायची आणि असं करता घरापर्यंत येऊन पोहोचले की मात्र त्या घोड्याची खांद थापटायचे आणि त्यानंतर मात्र ते आवारा आतमध्ये निघून जायचे. गावीचा लोक गोसाव्याती देखुनी म्हणे, रामधर्म्यातील एकी वाढत असे. म्हणून काय तर रामधर्म्याची मुलगी आता कन्या उपवर होणार आहे, तेव्हा मात्र याला जावाई करण्यासाठीच कदाचित रामधर्म्यांनी आपल्या घरी आणला असावा, अशा प्रकारे लोकांचा समज होता. आणि इतकेच काय तर मात्र रामधर्म्यांची आई जी होती तिची मात्र गोसावींवरती फार मोठी श्रद्धा होती आणि श्रद्धेपोटी तिने मात्र काय तर प्रत्येक दिवसाला काय करत होती ती एक तुळशीची मंजळी मात्र कोणाला चक्रधरांच्या चरणी समर्पित करत होती आणि मग त्यानंतर गोसाव्यांचं जेवण व्हायचं आणि मग त्यानंतर मात्र त्या रामधर्मीची आई मात्र आपलं जेवण करायची. असा हा नित्यक्रम जो आहे हा नित्यक्रम इथे सुरू होता. आता असं असताना मात्र पहा, घोडे या स्थितीत चूर्ण जाती निरूपण. आता पुढली जी आठवणात माईंबट असं म्हणतात की यानंतर रामधर्मीचे जे आहेत इथे जे अळसपूरला त्या ठिकाणी जे आलेत हा तर नित्यक्रम सुरू होताच. पण जसं त्यांना आपण पाहतो आहे की घोड्याचे व्यापारी आलेले होते, घोड्याविषयीचं ते ज्ञान त्यांना होतं, त्याचप्रमाणे मात्र चूर्ण जाती निरूपण, चुनासुद्धा मात्र कसा भिजवायचा आणि तो कसा त्यासाठी काय काय करायचं या संदर्भात सुद्धा मात्र गोसाव्यांना ज्ञान होतं. आणि म्हणून घोड्या या स्थितीत चूर्ण जाती निरूपण, एक चुन्याच्या जाती त्यांनी कशा सांगितल्या आणि त्यानंतर मात्र तो प्रसंग कसा घडला हा वृत्तांत तुझा या लीळेमध्ये आपल्याला बघायला मिळतो. मग अंबिनाथा प्रदक्षिणा करिता सुतारू चुना उखळीत असती. काय झालं, अंबिनाथाला प्रदक्षिणा घालत असताना त्यांना पाहिलं तर एक सुतार जो आहे तो सुतार काय करून आलेला आहे, तो सुतार मात्र काय करतो तर जो मंदिराला लावलेला जो चुना आहे तो चुना मात्र उखळून आलेला आहे. त्यांना की हा चुना काढून टाकायचा, हा जुना खराब झालेला आहे, आता नवीन मात्र चुना आपण काय करायचा मंदिराला लावायचा, असं या उद्देशाने मात्र तो चुना उखडीत होता. आता असं करत असताना गोसावी त्याआधी पुसले. गोसाव्यांनी त्याला विचारलं, काय विचारलं, हा गा चुना का उखडीत असा, तो अशा प्रकारचा हा चुना का उखडीत आहे. तर त्यावेळेला मात्र तेही म्हणते जी नवा चुना केला, नवीन चुना केलेला आहे त्याच्यामुळे हा चुना जो आहे तो उखडून टाकायचा असं त्यांनी सांगितलं. तो चुना झाला असे, सर्वज्ञ म्हणतले तो चुना झाला असे, एरवी हा चिनी का असे, अरे तो चुना जो तू नवीन लावणार आहे तो लावण्यायोग्य झाला आहे का, त्याच्यापेक्षा तर हाच योग्य आहे असं त्यांनी म्हटलं. मग तेही चुना जैसा केला तैसा सांगितला. मग त्याने सांगितलं का अशा प्रकारे मी चुना हा भिजू टाकलेला आहे, याच्यावरती इतकी ही प्रक्रिया केलेली आहे, त्याच्यामुळे तो अशा या प्रकारचा तयार झालेला आहे. त्यावेळेला सर्वज्ञाने त्यावरती उत्तर दिलं, काय म्हणाले, मर्दनी उणा, त्याला चुरण्यामध्ये तो कमी राहिलेला आहे असं मात्र त्यांनी सांगितलं. मग चुने जाती निरूपिले आणि मग त्यांनी चुन्याच्या जाती त्यांना सांगितल्या. चुना तो ऐसा, चुना कसा असायला पाहिजे, खडे ऐसे भाजावे, चुन्यामध्ये असणारे खडे भाजून टाकायला पाहिजे, ऐसी ऐसी द्रव्य होवावी आणि त्याच्यामध्ये ह्या प्रकारची द्रव्य आपण टाकायला पाहिजे, ऐसी मर्दना होवावी, इतुके दिस कुही जो दियावा, म्हणजेच काय म्हटलेलं आहे, अशा प्रकारची त्याचं चूर्ण व्हायचं की त्याला इतके दिवस त्याला कुजू द्यायचा, मग ऐसा वाटावा आणि तो असा वाटायला पाहिजे, मग तो
चुना सुन्या पुढा घालीचे. मग तो चुना जो आहे त्या चुन्यामध्ये इतका मऊपणा आणि इतका शुभ्रपणा असायला पाहिजे की तो कुत्र्याच्या पुढे जरी टाकला तर दही भाताचा उंडा म्हणून घे. म्हणजे त्याला असं वाटायला पाहिजे की हा काय आहे, दही भाताचा उंडा आहे. इतका मऊपणा आणि इतका अगदी शुभ्रपणा त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आणिकांची वास पाहे तो चुना झाला ऐसे जाणीचे. आणि मग मात्र तो कुत्रा जो आहे तो कुत्रा पुन्हा दुसऱ्या उंड्याची वाट पाहिल. अशा प्रकारचं जेव्हा होईल तेव्हा मात्र तो चुना झाला असं मात्र समजावं. ऐसा होय तरी करावा. असा जर चुना मात्र तुम्ही जो भिजवलेला आहे तो जर तयार झाला असेल तर मग मात्र हा जुना काढा आणि नवीन तुम्हाला लावायला काही हरकत नाही. ना तरी फेडावा ना. जर झाला नसेल तर हा जुनाच चांगला आहे, तुम्ही काही आता त्याला काढू नका. तर तीही म्हणतले जी जी हे आम्ही परिसो नेनो मग जाणोनी काय हे गोसावीच निरूपावे आणि गोसावीच परिसावे. आम्हाला अशा प्रकारचं चुन्याच्या संदर्भामध्ये हे ज्ञान नव्हतं आणि त्याच्यामुळे मात्र काय आम्हाला त्या प्रकारचा चुना आम्ही तयार करू शकलो नाही. आता गोसाव्यांनीच आम्हाला हे ज्ञान आम्हाला दिलं, गोसाव्यांपासूनच आम्हाला हे ज्ञान प्राप्त झालं आणि मग गोसाव्यांनीच त्या ज्ञानाचं आम्हाला निरूपण केलं आणि म्हणूनच मात्र का आता तशाच पद्धतीने आता आम्ही हे करणार. अशा प्रकारचा मात्र त्या सुताराला वाटलं आणि एकंदरीत मात्र त्या सुताराच्या ठिकाणी चुन्याविषयीचं जे अज्ञान होतं ते अज्ञान मात्र गोसाव्यांनी त्या ठिकाणी दूर सारलं आणि त्याला अज्ञानातून बाहेर काढलं. म्हणजे एकंदरीत आपल्याला एक असं दिसतं की गोसाव्यांना असं कुठलंच असं ज्ञान नव्हतं की त्याला त्या विषयाचं ज्ञान नाही. अशा प्रकारे मात्र आपल्याला माहीत आहे की माहीमठ असेल किंवा इतर काही संन्याशी असेल की ज्याला आपल्या ज्ञानाचा गर्व झालेला आहे, त्या ज्ञानाच्या गर्व अहंकारातून मात्र बाहेर काढण्याचं कामसुद्धा चक्रधरांनी अनेकांना केलेलं आहे. आणि इथेसुद्धा मात्र अज्ञानी जीवालासुद्धा ज्ञान देण्याचं काम जे आहे ते सुद्धा मात्र इथे चक्रधरांनी केलेलं आहे असं आपल्याला इथे दिसून येते. त्यानंतरची जी लिया आहे ते औदास्य स्वीकार आरवी सोमनाथी अवस्थान वस्त्रपूजा स्वीकार. काय म्हणतात? औदास्य स्वीकार आरवी सोमनाथी अवस्थान वस्त्रपूजा स्वीकार. मास 10 अवस्थान होते. आता काय मास 10 अवस्थान म्हणजे 10 दिवस किंवा 1 महिना असं समजा त्या ठिकाणी वास्तव्य होतं. कुठे? मग उदास्य स्वीकारिले. मग मात्र त्या ठिकाणी जसे अळसपूरला ते गेलेले होते तिथे राहत होते. राहत असताना मात्र काय तर तिथं राहत असताना मात्र मास 10 दिवस म्हणा किंवा एखादा महिना राहिल्यानंतर मग उदास्य स्वीकारले. मग आता आपण इथे थांबू नये. अवघे परितेजुनी पासोळ्याचे वस्त्र पांघरुणी आरवी वृक्षातही आसन. आणि त्यांची जे काही नवीन काही वस्त्र त्यांनी परिधान केली होती ती वस्त्र त्या ठिकाणीच टाकून दिली आणि मात्र काय आपल्या पासोडीचं वस्त्र त्यांनी पांघरून घेतलं आणि आरवी वृक्षातही आसन, आरवी नावाचं जे वृक्ष होतं त्याच्या खाली येऊन बसले. येरीकडे गोसाव्याचे सेवक पाहू लागले आणि गोसाव्यांच्या सोबत जे सेवक गेलेले होते ते सेवक मात्र गोसाव्यांना बघू लागले की नेमके हे गेले कुठे. तेव्हा गोसाव्या ती न देखती आणि मग पाहते तर गोसावी काही दिसले नाही. मग तेही रामधरण्यापुढे सांगितले आणि ते अगदी मात्र ते घाबरले आणि घाबरल्यानंतर कुठे आले तर गोसाव्यांकडे आले, रामधरण्याकडे आले आणि आल्यानंतर सांगू लागले. तेने भवते पाव धाडले. त्याने सुद्धा मात्र भोवतालच्या प्रदेशामध्ये बघायला पाठवलं. ते दिवशी गोसावी न दिसतीची. त्या दिवशी मात्र पाहते तर गोसावी काही त्यांना भेटले नाही. मग काय येरी दिशी एकी सांगितले. एक दिवस मात्र एकाने सांगितलं गोसावी आरवी वृक्षातही असती. आणि एक गोसावी कुठे आहेत? गोसावी मला दिसलेत आणि गोसावी हे एका आरवी वृक्षाच्या तळी बसलेले आहेत. रामधरणा धावत तेथे आलात आणि रामधरणा त्या ठिकाणी धावत आला. तव गोसावी वेळीचा वेळ सोमनाथी होते. त्यावेळेला सायंकाळच्या वेळेला गोसावी बघते तर कुठे सोमनाथाच्या मंदिरामध्ये होते. दर्शन झाले आणि तिथे रामधरण्याचं त्यांच्यासोबत दर्शन झालं. ऐसे का अवहेरेलीची, अशा प्रकारचा आमचा अवहेर करून तुम्ही का बरं निघून आलात, अशा प्रकारचा ऐसे विनवू लागला. अशा प्रकारची ती विनवणी करू लागलात. गोसावी विनती न स्वीकारतेची. मात्र गोसावी मात्र त्यांची विनवणी काही स्वीकारत नव्हती. मग धोतेने दोघे राखणे दृष्टीचे आळीवे घातले आणि 2 त्यांनी सेवक त्यांचं राखण करण्यासाठी त्यांच्यावरती दृष्टी ठेवण्यासाठी त्याने ठेवले. वाटे सर्वज्ञ म्हणतले जैसे हे तयाचे काही लागे तैसे. जसा काही मी त्याचा कोणी काही लागत होतो तशा प्रकारे मात्र तो माझी काळजी घेत होता. मग सोमनाथी 3 दिन अवस्थानं 3 दिवस मी सोमनाथाच्या मंदिरामध्ये राहिलो. मग येरी दिसी रामधरणीने विनवली आणि मग पुन्हा रामधरण्याने त्यांना विनवणी केली. काय विनवणी केली? जी आवारा बीजी करावेची, तुम्ही आमच्या घरी चलावं. माझी माता श्रीचरणा तुळशी वाहिलं तियेसी पारणे होईल आणि माझी आई तुमच्या चरणावरती तुळशीची मंजळी वाहिल्याशिवाय मात्र काही ती जेवण करत नाही.
तुम्ही जर माझ्या घरी चलाल तर मात्र ती काय तुमच्या चरणावरती तुळशीची मंजई अर्पण करेल आणि त्यानंतर तिचं पारणं फिटेल. मग गोसाव्याच्या प्रत्याय तैसे तवे गोसावी करीतू. मग आवाराशी बीजे केले आणि मग मात्र ते गोसाव्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि मात्र काय मग ते त्या रामधरण्यासोबत आवारामध्ये पुन्हा परत आले. मर्दना दिधलीत आणि मर्दना दिधल्यानंतर मादनी दिधलीत पाटाऊ त्रिवडी दुटी ओळगविली आणि मग मात्र काय आपण पाहतो वस्त्र जे आहेत ते वस्त्र त्याची आंघोळ झाली. पाटव त्याच्यानंतर त्रिवडी दुटी म्हणजे 2 पदरी त्रिपदरी अशा प्रकारची जी काही वस्त्र होती ती त्यांना अर्पण केली. माता तुळशी वाहिली. मातेने मात्र काय केली तुळशीची मंजळी त्यांच्या चरणी अर्पण केली. मग गोसाव्याशी आरोहण झाली आणि मग गोसाव्यांचं जीवन झालं. माता पारणे केलेत. मग एरी दिसी गोसावी बीजे केलेत आणि मग मात्र मातेने पारणे केल्यानंतर मात्र एरी दिसी गोसावी बीजे केलेत आणि मग मात्र दुसऱ्या दिवशी गोसावी तिथून निघून गेलेत. म्हणजे एकंदरीत आपल्याला एक असं दिसतं की त्या अळसपूरला मात्र रामधरणीच्या सानिध्यामध्ये महिनाभर कशा प्रकारचे ते राहिलेत आणि त्या ठिकाणी मात्र त्यांना त्या परिसरामध्ये कोणकोणत्या प्रकारचे अनुभव आले त्या अनुभवाचं कथन आठवणी स्वरूप माईंबट या ठिकाणी करतात. म्हणजेच आपल्याला एक असं दिसतं की मार्गी अधिकाऱ्या भेटी म्हणजे अन्न हे परब्रह्म आहेत अशा प्रकारची जाणीव करून देणारी चक्रधर. इतकंच नव्हे तर रामधरणीची विनंती